नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. तुमचं मूल खूप हट्टी आहे का? मग अशा मुलांना कसं समजवायचं, त्यांचा हट्टीपणा कसा कमी करायचा याबद्दल बऱ्याचशा पालकांना साशंकता असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचा हा स्वभाव कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतो आणि अशा मुलांना कसं हाताळावं याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. व्हिडिओच्या शेवटी मी खूप महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. म्हणजे हट्टी मुलांना कसं हाताळायचं यावरचे प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमधून आपल्याला जाणून घेता येतील. त्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. तुमचं मूल तुमचं ऐकत नसेल तर ते तुम्हाला त्रास देण्यासाठी असं वागतंय असं अजिबात समजू नका. उलट त्याचा तो स्वभाव आहे हे समजून घ्या. अशा मुलांमध्ये अतिउच्च ऊर्जा, ध्यास आणि चिकाटी असते. या गुणांना तर आपण जीवनात खूप महत्त्व देतो, नाही का? लहान मुलं हट्ट करतात, यातील मुलांची उत्कृष्ट बाजू एकदा समजून घ्यायलाच हवी. हट्टी मुलांमध्ये असलेली तीव्र भावना कोणत्या कारणाने उद्भवत होते यावर लक्ष द्या. ही भावना कशी शांत करायची आणि तिला कोणत्या शब्दात प्रकट करायचे हे पालकांनी मुलांना शिकवायला हवं. थोडक्यात हट्टीपणा म्हणजे बेशिस्त आणि तीव्र भावनेचा उद्रेक, याऐवजी त्याला सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न करा. हट्टी असणं ही वाईट गोष्ट नाही. अशा मुलांचा स्वभाव निश्चयी असतो आणि मन ठाम असतं. जरा विचार करा, अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस एडिसन, महात्मा गांधी ही लोकंही खूप हट्टी होती आणि आज आपण यशस्वी लोकांमध्ये आपल्याच मुलांना यांचे उदाहरण देतो. या लोकांनी आपला स्वभाव कधीच सोडला नाही. त्यांच्यासाठी अशक्य अशी कोणतीही गोष्ट नव्हती. ज्यावेळी त्यांनी त्यांचा हट्ट पूर्ण केला त्यावेळी तर ती जगापासून अगदी वेगळी आणि यशाच्या अतिउच्च शिखरावर पोहोचली. त्यामुळे आपण आपल्या मुलाचा हा हट्टी स्वभाव बदलण्याचा किंवा मुलांना त्यातून परावृत्त करण्याचा का प्रयत्न करतो? एखाद्या गोष्टीचा निर्धार ही भावनात्मक आणि बौद्धिक देणगी घेऊन मुलं जन्माला येतात आणि त्यावरून तुमच्या मुलांचं व्यक्तिमत्व ठरतं. नेहमी आपल्या इच्छांना मुरड घालून आज्ञाधारक बनणं हे असे संस्कार मुलांवर सतत केले तर ती मुलं कमकुवत झालेली दिसून येतात. अशा वेळी मूल जर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असेल तर अशा मुलांना हाताळताना स्वतःला 3 प्रश्न विचारून पहा. निरर्थक न होता मी ही गोष्ट बदलू शकतो का? माझ्या मुलाची वागणूक अनैतिक आहे का? त्याच्यासाठी आणि इतरांसाठी त्याच्या वागणुकीतून धोका आहे का? जर या 3ही प्रश्नांचे उत्तर नाही असेल तर तुम्ही अशा परिस्थितीत त्याचं मार्गदर्शक व्हा. लहान मूल ज्या गोष्टीसाठी हट्ट करत आहे तीच अधिक योग्य पद्धतीने कशी करता येईल यासाठी त्याला प्रेरणा द्या. वेगवेगळे पर्याय सुचवा, म्हणजे नक्कीच हट्ट एखाद्या गोष्टीच्या पॅशनमध्ये बदलू शकतो. हट्टी असणं हे वाईट नाही, परंतु लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी काही गोष्टींमध्ये पालकांनी बदल करणं गरजेचं असतं. अशा वेळी पालकांनी मुलांच्यासाठी काही विशेष नियम करून ठेवणं गरजेचं आहे आणि लहान मुलांचा हट्ट, आखाताईपणा, चिडचिड, रडणं, तिरस्कार यामध्येही बदल होणार नाही. हट्टी स्वभावाची मुलं खूप करारी असतात. एखादी गोष्ट त्यांना नियमानुसार अगदी तंतोतंत पार पाडू शकतात आणि त्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेलं ते स्वतःही चालवून घेत नाहीत. एखाद्या गोष्टीचा हट्ट केला आणि तो पूर्ण नाही झाला तर मुलं रडणं, चिडचिड करणं, अबोला धरणं, भांडण असे प्रकार अवलंबतात. अशा वेळी पालकांनी नियमितपणे मुलांशी संवाद साधणं, त्यांच्याशी प्रेम, माया, बॉन्डिंग ठेवणं, विश्वासार्हता कमवणं गरजेचं असतं. सोबतच चुकीच्या गोष्टी मुलांना न करू देता यावरती ठाम राहणंही गरजेचं आहे. म्हणजे लहान मुलांचा हट्टीपणा, हररड, चिडचिड केल्यानंतर पालक त्यामध्ये बदल करतात ही गोष्ट लहान मुलं शिकून घेतील. मुलांना शिस्त लावण्यासाठी कोणतेही नियम अगोदरच ठरवून ठेवा आणि काहीही झालं तरी त्यामध्ये बदल करू नका. अशा वेळी मुलं तुमच्याशी सौदेबाजी करतील, वाटाघाटी करतील आणि मुलं ती करणारच. परंतु पालकांनी अशा वेळी खंबीर राहणं गरजेचं असतं आणि केलेल्या नियमांमध्ये कोणतेही बदल करणे नाही. आपला अधिकार स्पष्टपणे आणि सातत्याने सिद्ध करा. गरजेपुरते मोजकेच शब्द वापरा. मुलांना नजरेला नजर देऊन ऐकायला शिकवा.
तू माझं ऐकलं तरच मी तुझं ऐकेल हे देखील मुलांना समजून द्या. लहान मुलांशी बोलताना अगदी शांतपणे एकाच टोनमध्ये आणि निर्धाराने बोला. आवाज कधीही चढवू नका, कधीही ओरडू नका, चिडचिड करू नका किंवा त्याच्यावरती किंचाळू नका. सूचना शांतपणे पण ठामपणे सांगा. विनंती वजा नको. रस्त्यावर जाऊ नकोस असं स्पष्टपणे सांगा. तू रस्त्यावर गेलास तर तुझ्या आईला ते आवडणार नाही अशा मुळमुळीत शब्दात कधीही सांगू नका. तुमचं मूल किंचाळतोय म्हणून तुम्ही माघार घेऊ नका. हे चालणार नाही असं स्पष्टपणे शांतपणे त्याला सांगा. मुलाच्या अयोग्य मागण्या ठामपणे नाकारल्या तरच सगळं सुरळीत होऊ शकतं. तुम्ही जर अगोदर नकार दर्शवला आणि त्यानंतर मुलांनी आरडाओरडा, किंचाळणं, रडणं पाहून तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी हो म्हणालात तर मुलं त्या गोष्टीसाठी वेगळा अर्थ घेऊ शकतात. आणि नियमितपणे जर मी अकांतांडव केला, भांडण केलं तर माझ्या मनासारखं हट्ट पूर्ण होतं ही गोष्ट मुलं लक्षात घेतात आणि ती जास्त धोकादायक ठरू शकते. मी तुला 100 वेळा गोष्टी सांगितल्या तरी तू तेच करतोस. आम्ही तुझ्यासाठी एवढं करतो आणि तू माझ्यासाठी एवढं करू शकत नाहीस. तुझा मित्र किंवा मैत्रिणी किंवा तुझे बहीण भाऊ बघ किती छान राहतात, स्वच्छ राहतात, अभ्यास व्यवस्थित करतात, टापटीप राहतात आणि तू कसा रे असा. तू नीट अभ्यास कर नाही तर पुढे चालून तुझ्या आयुष्यात काहीच होणार नाही. अशा पद्धतीचे शब्द लहान मुलांशी बोलताना कधीही वापरू नका. कारण या शब्दांमुळे मुलं स्वतःमधील नकारात्मक बाजू खूप लवकर लक्षात घेतात आणि त्याच पद्धतीने वागतात. मुलांची एकमेकांमध्ये स्पर्धा करू नका. तुम्ही जर कठोर भूमिका घेतली तर तुमचं मूल तुमच्याबद्दल आणि स्वतःबद्दलही निगेटिव्ह विचार करणं चालू करेल. तुम्ही मुलांपेक्षा खंबीर, शहाणे, अनुभवी आणि परिपक्व आहात हे विसरू नका आणि त्याच पद्धतीने वागा. लहान मुलांना काही पर्याय द्या आणि त्यामधून त्यांना निर्णय घेऊ द्या. मुलांना ही गोष्ट खूप उदाहरणार्थ, तू आधी शाळेचा ड्रेस घालणार आहेस की आधी खाऊन घेणार आहेस. मग हे 2 पर्याय जर तुम्ही मुलांना दिले तर मुलं स्वतः एक पर्याय अगोदर निवडतील आणि त्यासाठी त्यांना खूप आनंद होईल. आपली आई आपल्याला विचारून काही गोष्टी करते याचं समाधानही त्याला मिळेल आणि आपलं मूल आपलं व्यवस्थित ऐकत आहे याचं समाधान पालकांनाही मिळेल. ही गोष्ट आपल्यातील बॉन्डिंग छान तयार करण्यासाठी मदत करेल. नित्यकर्मामध्ये सातत्य ठेवा. काही आठवडे नित्यकर्मामध्ये सातत्य ठेवा. हट्टी मुलं त्या विरोध करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमचा निर्धार दिसला की परिस्थिती तुमच्या बाजूने नक्कीच होईल. हट्टी मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागायला आवडतं. आज्ञा देण्यापेक्षा त्यांना सहज विचारलेलं आवडतं. उदाहरणार्थ, घर स्वच्छ कर याऐवजी घर स्वच्छ करण्यासाठी तू मला थोडीशी मदत करशील का. जर तुम्ही असं मुलांना विचारलं तर तुमचं काम पूर्ण होईपर्यंत ते मूल तुम्हाला मदत करण्यासाठी मागे हटणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे लहान मुलांशी बोलतानाची पद्धत बदलणं गरजेचं आहे. हट्टीपणा करून जर एखादी गोष्ट लहान मुलांनी केली आणि त्याचं नुकसान झालं तर सांगितलेलं ऐकायचा काय फायदा आहेत आणि ते ऐकलं नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे मुलांना स्पष्टपणे कळू द्या. ऐकलं तर त्यांचं कौतुक करायला मात्र विसरू नका. तसेच क्षुल्लक गोष्टींसाठी अगदी मोठी शिक्षा कधीही देऊ नका. ऐकल्यानंतर जर वाईट परिणाम झाला तर मुलांना तो स्पष्टपणे सांगा, परंतु त्यासाठी मुलांवरती सतत बोट ठेवू नका. पुढच्या वेळी असं होऊ नये यासाठी तू मला नक्कीच विचारू शकतोस, माझी मदत घेऊ शकतोस असा विश्वासही मुलांना यावेळी देणं गरजेचं आहे. त्यांना अनुभवू द्या. वयोमानानुसार मुलं कशी वागतात हे पालकांना माहीत असायला हवं. घरातलं वातावरण मोकळं आणि स्वच्छ ठेवा. हे जरा मेहनतीचं काम आहे, पण त्याचा निश्चितच फायदा होतो. कोणतीही अडचण असेल तर मोकळेपणाने ती आईबाबांना सांगायला हवी. आपल्या आईबाबा आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करतील ही गोष्ट मुलांच्या मनात ठाम रुजू द्या. तो विश्वास त्यांना द्या. मुलं नुकतीच कुठे जगामध्ये अवतरली आहेत हे पालकांनी विसरता कामा नये. आपण त्यांच्याकडून फार अपेक्षा करतो, खूप घाई करतो. त्यांनी सगळं काही एकदम शिकावं, माहीत करून घ्यावं आणि त्याच्या वयानुसार वागावं असं आपण त्याला गृहीत धरतो. मुलं निरीक्षण करत जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी पटकन शिकत असतात, पण त्यांनी त्यात पारंगत असायला हवं आणि प्रत्येक वेळेस योग्य तेच करायला हवं अशी अपेक्षा करणं सुरुवातीला न शिकवता करणं खूप चुकीचं आहे. असं करू नकोस हे वाक्य तुम्ही उच्चारण्याआधी जरा थांबा आणि विचार करा, मला नेमकं काय हवं आहे हे त्याला मी समजून सांगितलं आहे का. काम पूर्ण कसं करायचं हे मी त्याला कधी दाखवलं आहे का.
कामामध्ये व्यस्त असताना आपल्याकडे लक्ष कसं वेधायचं हे त्याला कधी आपण शिकवलं आहे का? हे करू नकोपेक्षा हे असं कर असं मुलांना सांगितलं आहे का? ते समजून सांगणं जास्त सोपं जातं आणि पालक आणि मुलांमधील नातं तोडगा काढण्यासाठी, पुढील कलह टाळण्यासाठी हे खूप उपयोगी ठरतं. मुलांना शिकवण्याचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट एका वेळी सांगितली की ती लगेच मुलांनी करावी असं गृहीत धरू नका. कोणतीही गोष्ट 3 वेळा आणि 3 वेगवेगळ्या प्रकारे सांगा, म्हणजे मुलं ते आत्मसात करतील, सोपा मार्ग शिकतील. मुलांना शिकण्यासाठी मग तो कोणतीही का गोष्ट असते ना, भरपूर वेळ द्या. त्यांना इथे जगात येऊन फार थोडा वेळ झाला आहे हे सतत लक्षात येऊ द्या, जेणेकरून पुढील आयुष्यासाठी ते अगदी परिपक्व विचारी नागरिक बनतील. पालक हट्टी मुलांवर सतत ओरडतात, रागवतात आणि दोघांच्याही नकळत अशावेळी संबंध अधिक बिघडले जातात. एकमेकांना घालून पाडून बोलण्यापर्यंत, एकमेकांशी भांडण्यापर्यंत, तिरस्कार करण्यापर्यंत या गोष्टी पुढेही जाऊ शकतात. तुमच्यावर प्रेम करण्याची किंवा तुमच्यापुढे मान झुकवण्याची तुम्ही सक्ती मुलांवरती करू शकत नाही, हे त्या मुलाला माहीत असतं. तुमचं ऐकायची गरज नाही हेही त्याला माहीत असतं. पण त्याला एक गोष्ट माहीत नसते की कोणत्याही परिस्थितीत तुमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि ते दाखवून देण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करणं गरजेचं असतं. लहान मुलांनी एखादी गोष्ट चांगली केली तर तसं तोंड भरून कौतुक करा आणि ते कौतुक त्या गोष्टीसाठी तिथेच थांबवा. त्या कौतुकाची हवा लहान मुलांच्या डोक्यात जायला नको. तुमच्या मुलांमध्ये सुधारणा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इतरांजवळ त्याची स्तुती करता ही स्तुती त्याला ऐकू द्या, जेणेकरून लहान मूल स्वतःची जबाबदारी समजून त्यापुढे अगदी व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचं हट्टी मुलंही खूप शहाण्यासारखं वागू लागेल. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. हट्टी मूल जन्मताच असतात, ते तयार करता येत नाहीत. तुमच्या मुलांमध्ये खालील लक्षणं आढळली आणि त्यांचं वागणं अशा प्रकारे दिसलं तर तुमचं मूल हट्टी आहे हे समजून घ्या. तुमची मुलं अति घाईघाईने बोलतात, खातात, धावतात, ती मुलं हट्टी असतात. अटी शर्ती घातल्याशिवाय आणि मोबदल्याशिवाय कोणतंही काम करत नाहीत. नको त्या गोष्टीत धाडस करतात आणि त्यात यश मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. नाही, नको या शब्दांकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष असतं. हट्टी मुलं स्वतःचे नियम स्वतः ठरवतात आणि कितीही थकलेले असतील तरीही ते काम पूर्ण करून मगच आराम करण्याचा विचार करतात. कोणत्याही नियमांमध्ये ते बदल करत नाहीत. इतर मुलांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. या मुलांना कोणतीही वस्तू, कपडे, खेळणी अगदी उत्कृष्ट लागतात. काही मुलं पालकांवर आणि मित्रांवर देखील नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशी मुलं शक्यतो तुमची माफी मागत नाहीत, परंतु चूक झाली तर ती गोष्ट परत पूर्ववत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतात. पालकांसाठी एक दिलासा असलेली गोष्ट म्हणजे जी मुलं लहानपणी खूप हट्टी स्वभावाची असतात ती पालकांनी जर योग्य पद्धतीने हाताळली तर जशी जशी मुलं मोठी होतील तशी ती अधिक विचारी, धोरणी आणि सामंजस्याने चालतात. अशा मुलांशी वागताना त्यांना त्यांचा मान द्या, समजून घ्या, आपुलकी दाखवा, प्रेम दाखवा. त्यांना त्यांचे काही निर्णय स्वतःच्या विचारांनी घेऊ द्या. ते योग्य करण्यासाठी मात्र तुम्ही त्यांना नक्की मदत करा. तुमचा आधार वाटेल याची शाश्वती द्या. त्यांच्यावर विशेष अशा जबाबदाऱ्या टाका आणि त्या पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करा. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य अनुभव द्या. अशावेळी ज्यांनी शिस्त मोडणार नाही यासाठी पालकांनी ठाम राहा. अशा पद्धतीने जर या मुलांशी वागाल तर तुमचं हट्टी मूल जगाने आदर्श घ्यावा असं यशस्वी नक्कीच बनेल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या हट्टी मुलाला कसं हाताळायचं याचीही कल्पना आपल्याला या व्हिडिओवरून आलीच असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल Thank you.